नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो अर्ज कसा करायचा, जे अर्ज केल्याने तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, डिसअप्रूव्ह होणार नाही, अप्रूव्ह होऊन जाईल, तर तो अर्ज कसा करायचा याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर मंडळी, मी जो 2 दिवसा अगोदर व्हिडिओ टाकला आहे की हा फॉर्म भरल्यानंतर बँकेमध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील, तर त्या फॉर्मची लिंक मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली नव्हती, म्हणून मला माफ करा मंडळी। तर त्या फॉर्मची लिंक मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर त्या व्हिडिओची लिंक पण देत आहे आणि त्या फॉर्मची लिंक पण देत आहे। तर मंडळी, तो व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म कसा भरायचा तो पण समजेल, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरणे सोपे होतील। तर त्या व्हिडिओची लिंक पण मी देत आहे आणि त्या फॉर्मची लिंक पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी देत आहे। तर मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओ न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। मंडळी, तुम्हाला सर्वात आधी गुगल क्रोम वरती जाऊन ladkibaheen.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर मंडळी, तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। तर इथे तुम्हाला या 3 लाईनीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर सर्वात खाली पहा, इथे अर्जदार लॉग इन आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मंडळी बघा, तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। तर सर्वात आधी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे जो तुम्ही पासवर्ड तयार केला होता तो टाकायचा आहे। आणि इथे जो हा कॅप्चा दिसत आहे तो या बॉक्समध्ये हा कॅप्चा फिल करून टाकून तुम्हाला लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा, तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। तर तुम्हाला या 3 लाईनीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री जे पहिले आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा, तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। तर मंडळी, तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर मंडळी हा जो कॅप्चा आहे तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे। या बॉक्समध्ये टाकल्यानंतर इथे व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मंडळी बघा, तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। तर बघा, मी जे माहिती ज्याप्रमाणे भरतो त्याचप्रमाणे मी सांगतो, त्याचप्रमाणे तुम्ही भरा। ठीक आहे, मी माहिती तुम्हाला भरून दाखवणार नाही, फक्त सांगणार आहे की कशा प्रकारे ते भरायचं आहे। तर मी ज्याप्रमाणे सांगतो त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती इथे भरायचं आहे। तर बघा मंडळी, सर्वात आधी इथे महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव, ठीक आहे। तर इथे बघा, इथे लिहून आहे महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इन इंग्लिश, म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये आधार कार्डवरचे जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे टाकायची आहे। तर तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग चूक असेल किंवा तुमच्या आडनावामध्ये काही स्पेलिंग चूक असेल, आधार कार्डवरती जे नाव आहे त्या नावामध्ये काही स्पेलिंग चूक असेल, चूक असू द्या, पण तुम्ही आधार कार्डवरती जसं आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे नाव टाका। तुम्ही ज्याप्रमाणे नाव आहे, स्पेलिंग चूक असू द्या, आधार कार्डवर काही फरक नाही पडत, फक्त आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे त्याच स्पेलिंगप्रमाणे इथे तुम्हाला नाव इथे टाकायचं आहे, ते पण इंग्रजीमध्ये। मराठीमध्ये टाकायचं नाही मंडळी, फक्त इंग्रजीमध्येच तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे। आधार कार्डवरचे एक एक अंक पाहून, तुम्ही एक एक शब्द पाहून इथे तुम्ही नाव टाकू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मंडळी बघा, इथे वडील पतीचे नाव, जर तुम्ही अविवाहित असाल म्हणजे लग्न झालेले नसाल तर तुम्ही इथे वडील सिलेक्ट करा, आणि विवाहित असाल तर तुम्ही इथे पतीचे नाव इथे सिलेक्ट करा। ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आहे वडिलांचे नाव, म्हणजे जर तुम्ही अविवाहित असाल, वडील सिलेक्ट केल्या वरच्या डब्यामध्ये, तर तुम्हाला इथे वडिलांचे नाव येईल, आणि पती सिलेक्ट केल्या तर तिथे तुम्हाला पतीचे नाव येईल। तर तुम्ही तिथे पतीचे नाव, पूर्ण पतीचं तुम्ही त्यांच्या आधार कार्डप्रमाणे नाव टाका। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे महिलाचे लग्नापूर्वीचे नाव, जर तुम्ही विवाहित महिला असाल तर तुमचे जे माहेरचं नाव होतं, अगोदरचं नाव लग्नापूर्वीचं, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर आहे मंडळी वैवाहिक स्थिती। तर ही वैवाहिक स्थिती जी आहे, तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर मॅरिड, अनमॅरिड असं तुम्हाला येईल, म्हणजे
विवाहित आहात, अविवाहित आहात की विधवा आहात, परित्यक्ते आहात की का आहेत, या डब्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन येतील. तर तुम्ही विवाहित असाल तर विवाह सिलेक्ट करा आणि अविवाहित असेल तर तुम्ही अविवाहित सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आहे मंडळी जन्मतारीख, दिनांक, महिना. ठीक आहे, इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पहिले तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही महिन्यावरती यायचं आहे आणि तुमची त्या वर्ष तुमचा इथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे दिनांक, महिना आणि वर्ष तुम्हाला इथे जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर त्याच्यानंतर खाली आहे मंडळी आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का. ठीक आहे, तर होय असेल तर होय करा, नाही असेल तर नाही करा. त्याच्यानंतर मंडळी इथे बघा, त्याच्यानंतर जे आहे इथे आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे. हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे मंडळी. बघा तुमचा आधार कार्डवरील मागची बाजू पहा, तिथे सगळा पत्ता तुम्हाला लिहून राहते. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. माझ्या आधार कार्डचा मी तुम्हाला पत्ता सांगतो. समजा माझा जर फॉर्म असं असता तर मी कशा प्रकारे भरला असता. तर बघा माझा जो पत्ता आहे असा आहे सुदाम शंभरकर, वार्ड नंबर 1, मुक्काम पोस्ट BC, तालुका चिमूर, BC चंद्रपूर, महाराष्ट्र 442903. जो सगळा काही पत्ता आहे मंडळी, ठीक आहे, सगळा तुमच्या बाबापासून म्हणजे मागचं जे ॲड्रेस राहते आधार कार्डवरती, सगळा ॲड्रेस तुम्हाला इथे या अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. सगळा ॲड्रेस पूर्ण पिनकोड सकट जसा ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे. वार्ड नंबर 1 असेल वार्ड नंबर 1, मुक्काम पोस्ट जसं असेल, पोस्ट झाल्यावरती टिंब असेल, BC चिमूर तालुका झाल्यावरती टिंब असेल, टिंब विंब कॉमा सगळी माहिती तुम्ही इथे डिस्ट्रिक्ट असेल, डिस्ट्रिक्टच्या नंतर टिंब असेल, कॉमा असेल, जे काही असेल तर तुम्ही इथे सगळा ॲड्रेस महाराष्ट्र झाल्यावर पिनकोडपर्यंत सगळा ॲड्रेस तुम्ही इथे टाका. ठीक आहे, समजलं. म्हणजे सगळा ॲड्रेस जेवढा आधार कार्डवरती ॲड्रेस राहते सगळा पिनकोडपर्यंत सुरुवातीपासून ते शेवट आहे पिनकोडपर्यंत, पिनकोड नंबर पण दिला राहते त्यापर्यंत तुम्ही इथे ॲड्रेस टाका. ठीक आहे, मग त्याच्या खाली आहे पिनकोड. तुम्हाला पिनकोड तुमच्या एरियाचा पिनकोड तुम्हाला माहीतच असेल. इथे पिनकोड टाकायचा. त्याच्यानंतर इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा जो कोणता जिल्हा सिलेक्ट आहे तो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तालुका सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गाव सिलेक्ट करायचं. तुमचं जो कोणता गाव आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बघा मंडळी, ही जे महानगरपालिका, नगरपालिका या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा खूप महत्त्वाचा आहे अजून मंडळी. कारण कसं आहे, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्रामपंचायत, नगरपंचायत, जर तुम्ही छोट्याशा गावामधील असाल तर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत पडते. कारण तुम्ही शहरामध्ये जे राहतात तर त्यांना महानगरपालिका, नगरपालिका असे पडतात. ठीक आहे, पण जे छोट्याशा गावामध्ये राहतात, मी पण छोट्याशा गावामध्ये राहतो तर माझी नगरपंचायत येते. ठीक आहे, आणि अजून जो कोणी छोट्याशा गावामध्ये राहते तर त्यांची ग्रामपंचायत येते. तर इथे मंडळी सांगतो, 1 मिनिट. इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर या महानगरपालिका, नगरपालिका या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्रामपंचायतचा ऑप्शन दिसत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे. तिथे लागू नाही, सगळ्यात खाली लागू नाही म्हणून लिहून राहते. ज्यांचं ग्रामपंचायत, नगरपंचायत येत असेल म्हणजे तिथे ऑप्शन तुमचं दिसत नाही. तुमची ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल तर तिथे ऑप्शन आहे नाही. ठीक आहे, तर ते ऑप्शन आहे नाही तर तुम्ही खाली यायचं आहे तिथंच आणि तिथे लागू नाही म्हणून याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ज्यांची ग्रामपंचायत, नगरपंचायत म्हणजे तिथे येत असेल त्यांनी लागू नाही त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मंडळी बघा इथे मतदारसंघ आहे. तुमचा मतदारसंघ इथे सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला मतदारसंघ माहीत नसेल तर कुणाला पण विचारा, कुणीही मतदारसंघ सांगेल. ठीक आहे, जर कोणालाही माहीत नसेल तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन विचारा तुमचा मतदारसंघ काय आहे. ठीक आहे, तर तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर मंडळी बघा तुमच्यासमोर असा इथे मोबाईल नंबर आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो चालू आहे तुमच्या जवळ आहे तोच मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, जो परमनंट तुमचा चालू राहते. कारण हे जे योजना आहे ते तुम्हाला दरवर्षी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपडेट करत राहावं लागतील या योजनेमध्ये. आता योजना केव्हापर्यंत चालू राहते माहीत नाही, पण जर चालू राहिली तर तुम्हाला दरवर्षी या लाडकी बहीण योजनेचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला अपडेट करत राहावं लागतील दरवर्षी. ठीक आहे, तर तुमचा चालू मोबाईल नंबर जो परमनंट राहते तो तुम्हाला इथे
टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा त्याच्या खाली आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? तर हो, लाभ घेत असाल तर होय करा, जर नसेल घेत तर नाही करा. जर तुम्ही लाभ जर घेत असाल, जर तुम्ही होय कराल तर त्या लाभाची एक ऑप्शन येईल, तर ते तिथे तुम्हाला रक्कम टाकायची आहे की तुम्ही किती लाभ घेता. जर नाही नसाल घेत तर नाही करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकेचे पूर्ण नाव, तर इथे तुम्हाला तुमच्या बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्या खाली आहे बँक खातेधारकाचे नाव, तर तुम्हाला त्या महिलेचे बँक खाते जे नाव आहे बँक खात्यावरती ते इथे टाकायचं आहे. त्याच्या खाली आहे बँक खाते क्रमांक. बघा मंडळी, जो क्रमांक आहे बँक खाते क्रमांक तुम्ही अचूक टाका, कारण चुकला एकही आकडा चुकला नाही पाहिजे. जर एक जरी आकडा चुकेल तर तुमचे पैसे आहेत ते दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये चालले जातील. म्हणून तुम्हाला इथे बँक खाते क्रमांक अचूक टाकायचा आहे. त्याच्या खाली आहे बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा. जे तुम्ही बँक खाते क्रमांक वरच्या डब्यामध्ये टाकला आहे तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे. ते सगळं झाल्यानंतर मंडळी बघा, तुम्हाला इथे आता डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. तर बघा इथे सगळ्यात अगोदर आहे आधार कार्ड समोरील बाजू. ठीक आहे. जर तुम्ही आधार कार्ड इथे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहिलेच तुम्ही आधार कार्ड मागची समोरची बाजू सगळी जे फोटो आहे तुम्ही फोटो काढून ठेवा. 50 KB पासून 5 MB पर्यंत तो फोटो तुम्हाला काढायचा आहे. 5 MBच्या वर चालत नाही मंडळी. 5 MBच्या आतच तुम्हाला तो फोटो अपलोड करायचा आहे, म्हणजे तो फोटो तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. जर नसेल काढता येत तर मी खाली एका ॲपची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ते तिथे गेल्यानंतर फक्त तुम्हाला कॅमेरा त्या डॉक्युमेंट्सवरती धरायचा आहे. तो आपोआप त्याचं स्कॅन करून जो फोटो आहे तुम्हाला 400 ते 500 KB काढून देईल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला आधार कार्डवरील समोरील बाजू अपलोड केल्यानंतर बघा तुम्हाला इथे फाईल अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे राईटचं जर चिन्ह आलं तर समजून जायचं जे तुम्ही जे आधार कार्ड जे समोरील बाजू आहे ते पूर्णपणे सक्सेसफुल झाली आहे. ठीक आहे. म्हणजे हे बघा इथे दिसत आहे फाईल अपलोडेड सक्सेसफुली. बघा इथे. ठीक आहे. अशा प्रकारे हिरवा राईट आला तर समजून जायचं का आपला जे आधार कार्ड आहे सक्सेसफुल म्हणजे अपलोड झालेलं आहे. ठीक आहे. याच्या जागी जर गुणाकाराचं चिन्ह आलं लाल रंगामध्ये तर समजायचं आपला दुबारा म्हणजे दुसऱ्यांदा तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. समजलं. सगळे डॉक्युमेंट्सवरती तुम्ही अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फाईल अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारे हिरव्या रंगामध्ये राईटचं चिन्ह येईल. तर समजून जायचं का आपला जो आधार कार्ड आहे सक्सेसफुल अपलोड झाला आहे. त्याच्यानंतर मंडळी तुम्हाला इथे आधार कार्ड मागची बाजूला अपलोड करायची आहे. हे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे बघा इथे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोहळ्यात दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, ओळखपत्र यापैकी कोणतेही एक म्हणजे तुम्ही डोमॅसिल सर्टिफिकेट असेल तर डोमॅसिल सर्टिफिकेट जोडा, किंवा जन्म प्रमाणपत्र असेल म्हणजे तुमचं जे जन्माचं ग्रामपंचायतमध्ये भेटते जन्म प्रमाणपत्र ते असेल तर ते जोडा, किंवा TC जोडा. पण हे तुम्ही जेव्हा TC जोडता, ठीक आहे, तर TCवरची जन्मतारीख आणि आधार कार्डवरची जन्मतारीख हे सेम आली पाहिजे. ठीक आहे. समजलं मंडळी. TCवरची जन्मतारीख आणि आधार कार्डवरची जन्मतारीख हे सेम राहिली पाहिजे. ठीक आहे. तरच तुमचा हा फॉर्म जो आहे ॲक्सेप्ट होईल. तर तुम्ही TC जोडत असाल तर जे जन्मतारीख आहे ते सेम राहू द्या. ठीक आहे. आणि जर मतदार कार्ड जर जोडत असाल 15 वर्षापूर्वीचं तर चांगलीच गोष्ट आहे. तिथे जन्मतारीख राहत नाही, तर फक्त तुम्हाला 15 वर्षापूर्वीचं ते जे मतदान कार्ड आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जर TC अपलोड करत असाल तर आधार कार्डवरची जन्मतारीख आणि TCवरची जन्मतारीख इथे तुम्हाला सेम पाहिजे. त्याच्या खाली आहे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर होय करा, तर नसेल तर नाही करा. जर ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड नाही आहे त्यांनी नाहीवरती क्लिक केल्यानंतर तर बघा इथे उत्पन्न प्रमाणपत्राचा ऑप्शन येते. तुम्हाला इथे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे. ठीक आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही आहे त्यांच्यासाठी आहे, आणि ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना फक्त रेशन कार्डची समोरील बाजू आणि रेशन कार्डची मागची बाजू हे जोडायचे आहे. समोरील बाजू म्हणजे जे कलरचा पन्ना राहते तो नाही काढायचा आहे, ज्या नाव राहते त्याचा फोटो काढायचा आहे समोरील बाजू, आणि मागची बाजू म्हणजे मागपील सगळ्यांचे नाव राहते त्यांचा फोटो काढून इथे अपलोड करायचा आहे. समोरील बाजू आणि मागची बाजू.
ठीक आहे। त्याच्यानंतर आहे मंडळी त्याच्या खाली आहे अर्जदाराचे हमीपत्र। बघा इथे अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। तर हमीपत्र तुम्ही झेरॉक्स दुकानात मिळेलच, ते हमीपत्र घेऊन त्याच्यावर आठवणीनं तुम्ही साईन करा। साईन करूनच हा इथे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे। तुम्हाला सिग्नेचर करून म्हणजे सही मारूनच तुम्हाला इथे हमीपत्र अपलोड करायचं आहे। हमीपत्र अपलोड केल्यानंतर मंडळी बघा त्याच्या खाली आहे बँक पासबुक। इथे तुम्हाला बँक पासबुकचा फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि इथे अर्जदाराचा फोटो म्हणजे ज्या महिलाचा अर्ज आहे त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे। तुम्ही लाईव्ह पण कॅमेराने काढू शकता किंवा अपलोड पकडू शकता। त्याच्या बघा इथे अपलोड जे लिहून आहे त्या साईडला इथे कॅमेराचा ऑप्शन दिला आहे। तर इथे या कॅमेरावरती क्लिक करून तुम्ही लाईव्ह फोटो पण तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही गॅलरीमध्ये पहिलेच फोटो काढून तुम्ही अपलोड इथे करू शकता। अर्जदाराचा फोटो अपलोड केल्यानंतर मंडळी बघा त्याच्या खाली जो आहे हमीपत्राचा स्वीकारा म्हणजे या डब्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे। तिथे टिक केल्यानंतर मंडळी बघा इथे सबमिटचा ऑप्शन आहे त्याच्या खाली, या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक करा, ठीक आहे, सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर मंडळी बघा अशा प्रकारे तुम्ही इथे वाचून घ्या। मी घोषित करतो की जेवढं काही आहे तुम्ही वाचून घेतल्यानंतर तुम्ही खाली या। खाली आल्यानंतर बघा मंडळी तुम्हाला स्वीकारा अस्वीकारा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फक्त स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मंडळी तुम्ही जे फोटो अपलोड केले, सगळी माहिती भरली, ते सगळी माहिती इथे तुम्हाला दिसणार आहे, ठीक आहे। तर त्याच्या खाली जे आहे बघा मंडळी त्याच्या खाली जे आहे इथे तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करायचा आहे। माहिती सगळी वाचल्यानंतर सगळं ओके असल्यानंतर तुम्हाला समजलं की माझा फॉर्म सगळा ओके म्हणजे अचूक भरला आहे, ठीक आहे। तर ते वाचल्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा या बॉक्समध्ये फिल करायचा आहे आणि जर काही चुकलं असेल मंडळी, ठीक आहे, काही जर तुमच्या हातून फॉर्म भरताना चूक झाली असेल तर बघा इथे एडिटचे ऑप्शन आहे, तुम्ही इथे एडिट तुम्ही करू शकता। जर तुमचा फॉर्म चुकला नसेल तर त्याच्या साईडला इथे सबमिटची बटन आहे, या सबमिटच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या सबमिटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर मंडळी अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसेल, ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, ठीक आहे, कारण हा येथे ॲप्लिकेशन नंबर राहतो, त्याच्या खाली नाव राहते, तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली अपलोड झाला आहे। तर मंडळी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉर्म भराल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल, रिजेक्ट होणार नाही, डिसअप्रूव्ह होणार नाही। तर मंडळी मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अजून देणार आहे की उद्याचा जो व्हिडिओ आहे तो लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये अजून आलेले नाही ते केव्हा येतील, तर हा व्हिडिओ उद्याला येणार आहे। तर त्यासाठी मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जी नोटिफिकेशन आहे मी व्हिडिओ टाकल्याबरोबर जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल। तर मंडळी उद्याचा पण हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा असणार, कारण 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि बाकी अजून 45 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे आहेत। तर म्हणून उद्याचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। चला मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मंडळी, नमस्कार।